तर मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. मी राहुल अंतरलेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आहे 23 एप्रिल आणि आज आहे हनुमान जन्मोत्सव. तर त्यानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे देवाघरची जत्रा. तर काल आणि आज असे 2 दिवस असते. तर आज आपण तीच पाहण्यासाठी आलेलो आहात आणि काही माहिती घेणार आहात. तर आता आपण ह्या मंदिराच्या पुजारी ह्यांस भेटण्यास आलेलो आहात. मी पुजारी केदारनाथचा संजय दत्तराम देवीकर आहे. तर काका, हे मंदिर कोणत्या देवाचं आहे? हा मंदिर आहे केदारनाथ भैरवनाथचं मंदिर आहे. आणि हे मंदिर आपल्याला नक्की कुठे लोकेशन? हा मंदिर गणपती सुवर्ण गणपतीच्या समोरच आहे. जे हे मंदिर दिव्यागर मध्ये सुवर्ण गणेश मंदिर आहे, त्याच्या समोरच आहे. तर काका, तुम्ही किती वर्षापासून इथे पुजारी आहात? मी वडिलांपासून तरी 25-30 वर्षापासून मी पुजारी आहे. त्यानंतरला म्हणजे इथे आता आज जत्रा आहे, 23 एप्रिल निमित्त हनुमान जन्मोत्सव आहे. त्यानिमित्त पहिले सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी हनुमान जन्मोत्सव असतो, त्या दिवशी इथे आपली जत्रा असते. तर ह्या जत्रेचं असं म्हणजे इथे आहे की पंचक्रोशीत कुठेच अशी जत्रा होत नाही. म्हणजे ह्या जत्रेचं वैशिष्ट्य सांगा आपल्या. या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे गल्याला गळ टोचून वरती 5 फेऱ्या फिरवून येतात. आणि तो गल कुठे टुकवला जातो? तो गळ चौथऱ्यात अंगणामध्ये पटंगणामध्ये ते गळ टोचून वरती पाठीमध्ये गळ टोचून त्याला गलीला फिरवतात. तर आणि ह्या वर्षी आपल्या काकांचा मान आहे. काका, तुमचं नाव सांगा. रत्नाकर नारायण देवीकर. तर काका, ही तुमची कितवी वेळ आहे? हे वेळ 7. आणि तुम्हाला पण खूप वेळा लागलेला आहे? मला तर 3 वर्षे झालेले आहेत गळ टोचून. 3 वर्ष झालेलं आहे. तर काका, ही परंपरा कशी चालत आलेली आहे? ही परंपरा पिढ्यानपिढी आमच्या वडिलांना आजोबापासून ही चालू आलेली आहे. आणि ही पुढे अशीच चालू राहणार आहे? ही अशी चालणारच आहे. मुलाबाला आमच्या पाठीशी आहे, ती चालणार आहे. हा, ठेवणार आहे. आणि ही म्हणजे हा गल कुणाला टुकतो? गली जो गल आहे तो टूप आमच्या पुजारी असतो, मानकरी असतो, त्याला गल टूप दिवेकर कुटुंबाला. कुंभार समाजामध्ये दिवेकर कुटुंबाला. तर ज्याला गल टुकतो ना, त्यांचा उपास पण एकदम कडक उपास असतो. तर नक्की उपास कशा पद्धतीने पाळला जातो? जो उपास असतो तो सकाळपासून काय पाणी नाही, अन्न नाही, खाल्ल्या पाणी पियाला तुकी गिलायची नाही, याचा उपास असतो. आणि म्हणजे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत? रात्री 12च्या आदल्यापासून सुरुवात होतं ते गल 9 वाजेपर्यंत गल टुकल्यावर उपास सुटतो. आणि काका, तुमचा आज उपास आहे, मग तुम्ही थुकी न गिलता न पाणी पिता, मग तुम्हाला काय असं थकल्यासारखं वगैरे काहीच नाही. ही देवाची कृपा समजावी. आणि आता संध्याकाळी हातकोडे पण लागतात. तो हातकोडे म्हणजे नक्की काय प्रकार आहे तो थोडा? थोडे म्हणजे त्या मुलावरनं नवस करतात, कोण लग्नावरनं नवस करतात, कुठली प्रसंग असतात त्याच्यावरनं नवस करतात, त्याच्यामुळे ते हातकोडे खेळले जातात. म्हणजे हातकोडे मी आतापर्यंत लहानपणापासून ऐकत आले, पण मी कधी पाहिलं नाही. नक्की हातकोडे काय असतं ते थोडक्यात सांगा ना. की हातकोडे म्हणजे ते नवस केलेले असतात, की हातकोडे बिकले म्हणजे हातामध्ये ते पिढ्या टाकल्यासारखे. त्याच्यानंतर मंदिरात नवसतात, त्याच्यानंतर जी हातकोडी जी आपल्या मंदिरात पडली तेव्हा तिचा नवस पूर्ण होतो. जर आणखी म्हणजे असं ऐकलंय की जर काय खोटा बोलला किंवा नवस फेडण्याचे म्हणजे असं त्यांनी ठेवलं असेल की मी असं असं नवस करेन, असं असं उपास करेन की अन्न नाही करता किंवा पाणी ना, आणि त्यांनी ती चूक केली, तर मला वाटतं ते हातकोडे असे काय गच्च गच्च होत जातात. ही हातकोडी चुकी जर झाली, काय खोटी बोलली, काय जर ती जर नवस केलेलं असेल तर दुसरी वेगळं काय बोलले ते हातकोडीची केली आपण आणखीन जड वरती वरती हातात चढत जातो. आज ते किती वाजता लागणार आहेत आपल्याला पाहायला मिळतील का? तरी पण 8-8:30 पर्यंत ते हातकोडे चालू होते. आपल्याला पाहायला मिळतील ना? आपण ते दाखवू थोडं. आणि आपल्यासोबत पण ह्या दोघांची मुलं आहेत, सौरभ दिवेकर आणि पंकज दिवेकर. तर पुढे ह्या दोघांनाच
म्हणजे पुढे मानकरी होऊ शकतात. तर तुम्ही तुझं काय असं म्हणणं आहे की ही परंपरा तू पुढे चालत ठेवण्यास चालू ठेवणारच आहे आणि सर्वांचा आदर्श घेऊन आम्ही पण व्यवस्थित ती चालू परंपरा नीट पार करू. हा चालूच ठेवणार. आणि हा गलीचा मान आता सध्या ह्यांना तर लागू शकत नाही जोपर्यंत म्हणजे लग्न नाही झालं तिथपर्यंत गलीचा उपवास धरू शकत नाही. लग्न झाल्यानंतरच मग हे दोघं त्याला मानतो लग्न झाले. काका यांचा लवकरच वाजून टाका. मी त्यांच्या
मुलगा नाना भिकू दिवेकर यांचा मुलगा दीपक नाना दिवेकर. मी बरेच 25-30 वर्ष मी गळाचं काम करत आहे आणि त्या गळाचं काम एवढा करून गळ त्याला पाठीला टुकून गळ टोचून तिथं वरती बांधायचं काम काढायचं काम सगळा आपला ह्या दिवेकर कुटुंबाकडे असतो. आणि बरेच पिढ्याने पिढ्या म्हणजे आमच्या घराणे दिवेकर घराण्याकडे तो चालत आलेला आहे. तरी या गळाचा गळ टोचायचं काम गळ बांधायचं काम आणि काढायचं काम हा दीपक नाना दिवेकर मी बरेच वर्ष करत आहे. आणि धार सजावून काढली किल्ल्यावर धार काढली का ती धार टोकदार झाली तर आपल्या हाताला अंगठ्याला टचकन जर धार लागत असेल तर ती धार पूर्ण झाली असेल असा आम्ही समजतो. आणि धार एकदम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही धार पाजवेपर्यंत जर धार पूर्ण होत नाही तर तोपर्यंत आम्ही ते काम करायला जात नाही. तर बरेच पिढ्यानपिढ्या माझ्या वडिलांनी मला सगळं दाखवलेलं आहे ते आम्ही धार बघ तसा हे करतो. धार फुल काढल्याशिवाय कातडी फाटली पाहिजे त्याचकरता धार फुल काढतो. त्यानंतर पट्ट्यावर ती धार जर लागत असेल कस होते तर पट्ट्यावरती एकदम कस निवड करून ती धार क्लिअर करू शकतो. दादा आहे शेजारी, त्याचं नाव नितीन दिवेकर आहे. त्यांना पण ह्या आधी गल लागलेला आहे. तर दादा तू सांग, तुला ह्या आधी किती वेळा एक वेळा लावलेला आहे. जेव्हा तुला पहिल्यांदा गळ टुकला त्यावेळी तुला भीती वगैरे किंवा रक्त वगैरे काय असं आलेलं का? तेवढं भीती काय वाटली नाही मला. बिंदास मध्ये चुकलो. आता तुझ्या पाठणीवरचे डाग पण आहेत अजून पाठीवर. आता ज्याने नवस धरलेला त्यांचे आता हातकोडे आहेत. हे आपण मगाशी व्हिडिओमध्ये आपल्याला काकांनी सांगितलेलं. आता तेच हातकोडे लावतील आणि त्यानंतरला त्यांच्या काही चुकी वगैरे झाली असेल तर ते हातकोडे घट्ट होतात. जर काय नसेल तर ते पडतात. तेच आता आपण पाहूया कशा पद्धतीने केलं जातं.
चैत्र शुद्ध पौर्णिमेचा तुझा गळी महाराजा रत्नाकर नारायण दिवेकर हा महाराजा आनंदाने फिरायला तयार झालेला आहे. तर त्यांनी उपवास केलेला आहे, जिकडे तिकडे फिरलेला आहे. आणखी काय माघारणीचा तसंच त्यांच्या माघारणीचा सुद्धा उपवास आहे महाराजा. तिने सुद्धा उपवास केलेला आहे, जिकडे तिकडे फिरले असेल, कुठे काय असेल त्यांच्या. तर दिवेकर रत्नाकर यांनी सुद्धा फिरले असेल, कुठे काय त्यांच्या सुद्धा कडून काय उपवास झाले असेल. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत महाराजा ते सहस्त्रान्न त्यांच्याकडून झालेले आहेत महाराजा. तर ते पोटी घाल आणि तुझा गळी मस्तकाच्या फुलाच्या झेल्या गत रक्ताचा एक थेंब सुद्धा दिसतं का म्हणा. अशा संदर्भ बाहेर आनंदाने फिरला पाहिजे.
या वर्षीच्या दिव्यागरची श्री सिद्धनाथ व श्री केदारनाथ भैरीची यात्रा मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटाने पार पडली. शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा संस्कृती फक्त दिवेआगर किंवा कोकण यापुरती मर्यादित नसून ही अखंड भारतवर्षाची परंपरा व संस्कृती आहे आणि ती आपण सर्वांनी जोपासली आहे आणि जोपासत राहू. धन्यवाद.